जय श्रीराम मंडळी, आज आपण बनवणार आहोत काळ्या चण्याची भाजी। एकदा बनवला तर नेहमी याच पद्धतीने बनवताल, इतकी ही भाजी टेस्टी होते। सध्या उन्हाळा चालू असल्याने बाजारात हिरव्या भाज्या खूप महाग आहेत। त्यालाच एक ऑप्शन म्हणून जर तुम्ही ही काळ्या चण्याची भाजी बनवलात तर घरातील सगळ्यांना खूप आवडेल आणि बनवायला ही भाजी खूप सोपी आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करू। इथे मी 1 कप चणे घेतलेले आहेत। हे चणे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते। हे चणे छान मस्त फुललेले आहेत। आता आपण हे कुकर मध्ये टाकून शिटी काढून घेऊया। इथे कुकर मध्ये मी हे चणे टाकून घेते। आता पाणी टाकून घेऊया। इथे मी चणे बुडेल इथपर्यंत पाणी टाकून घेते। थोडंसं जास्त टाकून घेतलेलं आहे। यामध्ये मी खडे मसाले टाकून घेते। त्यात एक तेजपत्ता, 2 लवंग, 2 हिरवी इलायची, 1 हिरवी मिरची तुकडे करून घेतले आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेते आणि चव खूप छान येते। पाव चमचा मीठ, 1 ते 2 चमचे तेल टाकून घेऊन आता आपण हे छान 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊया। आणि इथे आपल्या 6 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत। बघूयात आपला काळा चणा किती शिजलेला आहे। आणि इथे बघू शकता चणा छान शिजलेला आहे। आता आपण पुढची स्टेप करूया। इथे कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतले। यामध्ये 1 तेजपत्ता टाकून घेते, 2 हिरव्या मिरच्या, 1 इलायची, 2 काळे मिरे, 1 लवंग। आता आपण हे छान परतून घेऊया। हे हलकेसे परतले। यामध्ये टाकते 1 चमचा जिरे आणि जिरे छान फुललेले आहेत। यात टाकूया 1 चमचा ठेचून घेतलेलं आलं लसूण आणि चिमूटभर हिंग टाकूया। लसूण छान खमंग परतून घेऊया। आणि इथे छान लसूण परतून झालेला आहे। यामध्ये 2 कांद्याची प्युरी टाकून घेऊया। कांदा पण आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपण कांदा जितका छान परततो तितकी या भाजीला चव खूप छान येते। आणि इथे बघू शकता आपला कांदा छान परतलेला आहे। आता यामध्ये मसाले टाकूयात। त्यात मी पाव चमचा हळद टाकून घेतले, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे धने पावडरने चव खूप छान येते, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेते। हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालते। आता आपण हे पण छान परतून घेऊयात। आता आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे। इथे मी 3 टोमॅटो वापरलेले आहेत। आता आपल्याला टोमॅटो छान शिजवून घ्यायचे आहेत। यात मी थोडंसं मीठ टाकून घेते जेणेकरून टोमॅटो पटकन शिजल्या जातील। आता आपण हे टोमॅटो छान परतून घेऊया। आणि इथे बघू शकता टोमॅटो मस्त परतलेला आहे, कढईपासून सेपरेट होतो इथपर्यंत आपण टोमॅटो छान शिजवून घेतलो। आता यात 1 चमचा कसुरी मेथी टाकून घेऊया। याने कसुरी मेथीमुळे भाजीची चव वाढायला अजून मदत होते। आता यामध्ये मी 2 पळी शिजलेले चणे टाकून घेते आणि हे छान मॅश करून घेते। सुरुवातीला मी 1 पळी टाकून घेतले आणि इथे दुसरी पळी टाकून पण मी हे छान मॅश करून घेतलेले आहे। हे करणं गरजेचं आहे। याऐवजी तुम्ही चणा मिक्सर मधून पण फिरवून घेऊ शकता। आता आपण कुकर मध्ये शिजवून घेतलेला पूर्ण चणा पाण्यासहित टाकून घेऊया। चण्याचं हे पाणी जर गार झालेलं असेल तर तुम्ही हे पाणी एकदा गरम करून घ्या आणि मगच टाका। आता आपण हा चणा लो टू मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिट छान शिजवून घेऊया। आणि इथे मी चणा छान 5 ते 6 मिनिट शिजवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता यावर आपण तडका देऊया। यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये तेल टाकून घेतले। यात 1 चमचा मोहरी टाकून घेतले। मोहरी छान फुलली। आता यामध्ये 1 चमचा मी जिरे टाकून घेतले। आता यामध्ये टाकले मी हिरवी मिरची आणि अद्रक उभे कापून घेतलेले आहेत। आता हा तडका पटकन आपण आपल्या भाजीवर टाकून घेऊया। वाव, भाजीचा एकदम खमंग सुवास येतोय। आणि इथे आपली भाजी तयार आहे, बघू शकता तुम्ही। भाजीची ग्रेव्ही, भाजीचा कलर खूप सुरेख आलेला आहे आणि भाजी पण आपली खूप छान झालेली आहे। आय होप तुम्हाला ही काळ्या चण्याची भाजी आवडली असेल। आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका।